नमस्कार, स्मिताज डेलिकेसीज मध्ये आपलं स्वागत आहे। मकर संक्रांत विशेष मध्ये आज आपण करणार आहे तिळगुळाचे अतिशय मऊ लाडू। लहान मुलांना सुद्धा करता येईल असे हे लाडू आहे। तर झटपट असे होणार हे लाडू आपण आता सुरू करूया। लाडू करायला आपल्याला लागणार आहे 2 वाट्या तीळ आणि 1.5 वाटी गूळ घेतलाय। इथे चिरलेला मी गूळ घेतलाय। तीळ सुद्धा मी बाजारातून आणून स्वच्छ धुवून कोरडे करून आणि मग छान भाजले आहेत। थोडंसं साय घेतली आहे दुधाची, आपल्या लाडवाला थोडासा मऊपणा आणायला। जेव्हा आपण लाडू वळणार तेव्हा हाताला लावण्यासाठी थोडंसं तूप घेतलंय आणि पांढरे तीळ आणि थोडेसे रंगीत तीळ हे मी डेकोरेशनला घेतले आहे। लाडू करण्यासाठी ह्या तिळातले अर्धे तीळ मी आता थोडेसे जाडसर मिक्सीवर वाटून घेणार आहे। जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। खूपही बारीक करायला नको, हे तीळ थोडेसे असे जाडसरच आपल्याला हवे। तर राहिलेले जे तीळ आहे ते मात्र मी आता बारीक करणार आहे, जेणेकरून की त्याला तेल सुटलं पाहिजे, मी साधारण त्याचा गोळा झाला पाहिजे असे हे तीळ मी आता बारीक करून घेणार आहे। हे जे तीळ आहे हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेते आणि बारीक आता वाटते। एकदम बारीक असे हे तीळ झालेले आहेत। ह्याचा एकदम गोळा झालाय, पहा छान तेल सुटलंय याला। आता ह्याच्यानंतर हे जे बारीक केलेले आधी बारीक केलेले तीळ आहे ह्याच्यामध्ये जो 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे मी बारीक चिरलेला, तो मी आता घालते आणि हे सुद्धा मिक्सरवर आता फिरवून घेणार आहे। गूळ घालून आपले हे तीळ आता बारीक झालेले आहे। तीळ आणि गूळ ह्याच्यामध्ये आता आधी हे जे आपण एकदम गोळा करून घेतलाय ते तीळ आता टाकते। ह्याच्यासाठी हे तीळ बारीक करायचे की जेवढे तीळ जास्ती बारीक करू तेवढं तेल सुटतं आणि त्या तेलामुळे आपल्या लाडवाला एक खमंग चव येईल। आता हे सगळं छान मिक्स करायचं। आता हे मिक्स झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे साधारण 2 टीस्पून साय। ह्याच्यामध्ये 2 टीस्पून आपण साय घातली आहे। आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ह्याच्यामध्ये छान लाडू होईल, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं नरम पाहिजे अजून, मग आपण साधारण अर्धा ते 1 टीस्पून ह्याच्यामध्ये अजून दूध घालू शकतो किंवा साय घालू शकतो। लाडूसाठी आता आपलं हे बॅटर तयार झालंय। मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं थोडेसे पांढरे तीळ ते आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि थोडेसे तीळ या रंगीत तिळामध्ये घालणार आहे। तर हे जे मी रंगीत तीळ आहे हे फूड कलर जे असतात तर त्या फूड कलरनी मी हे रंगीत तीळ बनवले। तर लाडू वळल्यानंतर थोडेसे आपण डेकोरेशन म्हणून हे आता रंगीत तीळ लावणार आहे। लाडू वळताना थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि लाडू वळायला घ्यायचा। हे जे रंगीत तीळ आहे हे आता मी या प्लेट्स मध्ये टाकते। असा आपला लाडू सुंदर दिसतो। तर अशा प्रकारे सगळे लाडू मी आता करून घेते। असे सगळे लाडू आपण करून घेऊया। टेस्टी आणि कलरफुल असे लाडू आपले तयार झाले आहे। तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्मिताज डेलिकेसीज या माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।